नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे चौकलीस. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत काय रे स्वामीनारायण टेम्पल. स्वामीनारायण मंदिर कात्रजवळ आहे, तुम्हाला माहिती आहे, भरपूर जणाला माहिती आहे. तर एक टेम्पल दाखवतो तुम्हाला मी. अरे कुठली मंदिर रात्रीले बाहेर दिसत रे, लाईटीचे हे ते. हे बघ ना यार, मस्त आहे यार. सो लेट्स एक्सप्लोर. चला भेटूयात आपण लवकरच तिथं जाऊ. हे बघा मित्रांनो, इथे चपला बिपला काढायला एवढी गर्दी, आतमध्ये पण लई गर्दी. थांबा तुम्हाला दाखवतो एकच मिनिट. हे बघा, हा फ्रंट लुक आहे मंदिराचा. श्री स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना भगवान स्वामीनारायण यांनी 18व्या शतकाच्या उत्तरार्धात केली. समाजात सदाचार, भक्ती, सेवा आणि शिस्त निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. स्वामीनारायण संप्रदायाचा मुख्य संदेश आहे अहिंसा, प्रामाणिकपणा, व्यसनमुक्त जीवन आणि ईश्वर भक्ती. मंदिराचं दर्शन घेतलं मित्रांनो. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाव नव्हती. मला एक कन्सेप्ट समजले नाही. स्वामीनारायण कशी तिथे स्वच्छ बाटल्या होत्या रे, तुला माहिती होतं? बघितले का? हां, स्वच्छ बाटल्या मी बघितली. तुला बघितलं? देवाचं दर्शन घेतलं आणि देवाचं दर्शन घेतलं. मी सगळं बघितलं तिथलं. भगवानजी. अरे स्वच्छ बाटल्या होत्या तिथे, मी बघितले. मी तर दाखवू शकतो ना आतमध्ये, नाही अलाउड कर. तर आतमध्ये स्ट्रक्चर चांगलं होतं मूर्तीचं. ही फक्त स्वामीनारायणचं मूर्ती काय की, पण संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, विठ्ठल पार्वती, शंकर पार्वती, विठ्ठल पार्वती नाही, शंकर पार्वती, श्री हनुमान, श्री गणपती, असे बरोच मूर्त्या होत्या आतमध्ये. तर बांधकाम वगैरे अगदी एकदम चांगल्या गोष्टी. आणि अगोदर काय अवेअर नव्हतं या गोष्टीपासून, म्हणजे स्वामीनारायणचं आतमध्ये कधी दर्शन घेतलं नव्हतं. आज माझं फर्स्ट टाईम आहे. तर बघूयात, आम्ही इथून निघण्याचा प्रयत्न करतो. निघत होतो आता, निघण्याचा प्रयत्न करतो. ऐसे छोटे छोटे ब्लॉग देखने के लिए आप भी चैनल को सब्सक्राइब करिएगा. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. थैंक यू.